2-4 दिवसात माझं लग्न करणार आहे त्या नंदकुमारशी. मामा मामा मी त्यांनी संसार करू शकणार नाही हो. मामा मामा मला तुमचा आधार हवा. मला मला या मठीची मनोमन सेवा करण्याची इच्छा आहे. मामा मामा यातून तुम्हीच मार्ग काढू शकता. अशा वेळी आम्ही तुला खरा मार्ग दाखवायला पाहिजे होता. तू वयानं मोठी, अनुभवानं मोठी, पण अंधारात ताटवणारा दुसऱ्यांना मार्ग काय दाखवणार? अगं आपला दीपस्तंभच कोसळून पडला. दीपस्तंभ म्हणजे विकास. किती मोलाचं आशा स्थान आमचं, पण तोच कोसळून पडलाय. आणि म्हणूनच सांगावं वाटतं, विकासने घेतलेला निर्णय योग्य आहे. जा पोरी, त्या मुलाची लग्न कर. या मटीला विसरून जा. निकाऱ्याच्या पायघड्यावरून चालत जाण्यापेक्षा परच्या गालिच्यावरून चालत जा. इथं आहेत निकारे, फक्त निकार. मायेच्या प्रेमाच्या कोपरी विझवता येतील. या जगात पैशाच्या हाताने सुद्धा उचलता येतात. जा पोरी, तुझ्या भावाने घेतलेला विकासने निर्णय योग्य आहे. कोण आपला भाऊ आपल्या एका मुली बहिणीला एका पांगण्याच्या गळ्यात अडकवे, सारा गाव त्याला कसाही समजे. अगं तुझ्यावर तुझ्या साहेबची माया आहे, म्हणूनच तो तुझं सुख पाहतोय. माझं सुख नाही तर आपलं घर, आपली प्रतिष्ठा, मान. तरी त्यात तुझा वाटा आहे. सुखात नांद. उगाच नको तो हट्ट करू नकोस. जे होते ते देवाची म्हणा, ते घडले अमुच्या जीवना, असं म्हणावं गे. मी आता कारखान्यावर जायला निघालो. एवढे तुझी हाक ऐकू आली. येतो मी. म्हणजे मीच चुकले या मठीवर प्रेम करून, मीच चुकले या विकासवर प्रेम करून. मला कुणीच आधार देत नाही. हाय मदिरा, हाय राणी मदिरा देवी. माय गॉड, बोल शांताताई साहेब. आकाशभाऊ दिसला का तुला? नाही हो, ते म्हणजे विष आहे विष. पण आपण कुठं जाता हे समजतच नाही. काही काम होत का? मी थोड्या वेळाने असं सांग त्याला. हो हो जरूर सांगेन. आज मी सर्वांची कामे फटाफट करणार, कारण मी आज खुश आहे. का रे बाबा? जे आमचं सिक्रेटच आहे. पण सांग तर खरं. ईश आता सांगतो की माझं झपाटा. सांगतो. या पप्पूची सुरुवात या पप्पूचीच झाली. आज मला वाटलं ते आत्ते भावावर फिरते म्हणजे माझं प्रेम तोडलं असणार. पण आता वाटेतच भेटली. म्हणाली, पप्पू किती वाट पाहत होतो तुझी, पण तू भेटलाच नाही. फार काळजी वाटत होती. बस रस्त्यातच मिठी मारली या बाटलीला. म्हणालो काही बाकी काही राहिलं असेल तर दे मला. मग दिलं ना आता? न देऊन सांगणार कोणाला की माझ्याशी लग्नच करायला तयार आहे. कारण स्त्रीला गोळसरच नवरा आवडतो. हे हातात काय? आपल्या प्रकाशराव साहेबांची बाबा बाटली. हो, दादाने सांगितलेली अंडी आणायला. साहेब मी तुम्हाला एक आयडिया देतो. आयडिया. हे पांगुळपणाचं दुःख विसरण्यासाठी दारूच प्या. दारू. सॉरी साहेब, पण मी माझा अनुभव सांगितला. दारू ही दुःखाची दुश्मन. रामाचा रावण याच दारूमुळे होतो. काय ताकद
ताकद आहे या हो या डॉक्टरांना साधं हृदय बदलायला 10 तास लागतात तर ही दारू अवघ्या 15 मिनिटात पूर्ण शरीरच बदलून टाकते. स्टॉप इट नॉनसेन्स. आईला आमचं कोणी ऐकतच नाही. गजड्या पप्प्या पाणी कोण देणार तुझा बाप? जा आज बोलावत आहे. जातो. हे बघ तुझं गाईड. अरे पण तू कुठे चाललास? दादाने सांगितलेली अंडी आणायला का? म्हणून तुला सांगितली. त्या दादाला काय काळीज आहे की नाही? 2 मध्ये उतरायला विकासला किती त्रास होतो याचा तरी त्याने विचार करावा. त्यात कसला त्रास भाऊ, मी जाईल. 8 दिवसापूर्वी असा जिना उतरलास त्याच्या कामासाठी आणि पुन्हा जिने चढताना पडलास. बरं 2च पायऱ्यावरून पडलास. नाहीतर हे बघ ते पैसे दे माझ्याकडे. अरे पण दे म्हणतो ना. हे गाईड घे, मी आणतो आणखी. वा छान प्रश्नोत्तर. संपूर्ण गाईडच पाठ करायचं. काय रे आणलीस की नाही अंडे? मी जात होतो पण आकाश भाऊ म्हणाला आपण आणतो. तो काय आणणार? तुला आणायला सांगितलं ना? रामफोर काय आहे? काय आहे वाचतो? चालता हो आणि अंडी लवकर घेऊन ये. दादा बोलत जाऊ नकोस. जा आधी जा ना. तुझ्यापेक्षा या गाईलाही बाहेर फेकेल. कशाला बिचाराला बाहेर फेकतोस? एक तर पांगळा. बांगडा असला तरी काय चरबी थोडी झाली आहे? अरे सारी अंडी आणत नाही. आज अंडी कशाला तुला? आज माझ्याकडे कोंबड्याच्या मटणाची मेजवानी आहे तुला. त्याआधी गोव्याच्या अस्सल फेणीची तलाट मेजवानी घे. काय म्हणतोस? नंतर सेवेला भरदार मंजुळाची मस्त मस्त जवानी. प्रकाश तू एक काम कर. त्या आकाशचं नाकच कापायचं आहे मला. साऱ्या गावाला सांगत सुटलं आहे. यंदा विकास बीएच्या वर्षाला फर्स्ट क्लासने पास होणार म्हणून. हो मी फर्स्ट क्लासने पास होणार. पण तू पास होणार नाहीस. तो नापास होणार आहेस. त्यामुळे त्या आकाशची मार खाली पडेल. प्रकाश त्याची सारी पुस्तके आणि नोट्स गाईड दे मला. येतो. नको नको मी पाया पडतो तू पण माझी पुस्तकं नका हो देऊ. सावकार मी शांतालाही सांगितलं इथे येऊ नको. तू काय सांगणार? मेच बंद केले आहे तिला आणि आज रात्री तिला 4 भिंतीवर कुलुपात बंद करून ठेवणार. आणि उद्या प्रकाश पाहतोस काय? ते इकडे ती सारी पुस्तके. घेतो सारी पुस्तके. हे अरे गाईड आणि नोटस घे. दादा दादा नको रे देऊ. मी पाया पडतो. जास्त शहाणपणा केलास तर जीव घेईन तुझा. प्रकाश दे इकडे सारी पुस्तके. मंजुळा वाट बघताय. चल. दादा दादा हे बाबा ते चेंडी. विकास काय झालं? तुझा चेहरा असा रडवेला का? प्रकाश काही बोलला का?
थांब पाहतो मी. दादा कुठे गेला? का बोलत नाही? दादा बाहेर गेले. मग तू असा उदास का? अरे गाई आणले ते पाहून किती खुश झाला होतास आणि शहरदार उदास. भाऊ, मी यंदा परीक्षेला बसणार नाही. काय तू परीक्षेला बसणार नाहीस? विकास, तू शुद्धीवर आहेस ना? होय, मला यंदा अभ्यास करायला जमणार नाही. नको रे सांगू. वर्षभर अभ्यास केलास, आता फक्त 3 महिने त्रास घे. नाही बाबा, मला जमणार. तू माझा परीक्षेचा फॉर्म भरू नकोस. मी सारी पुस्तकं फाडली. गद्दार, नीट मला फसविलंस. आजपर्यंत माझा माझा म्हणत आलो, त्याचं हे फळ दिलंस. साऱ्या गावाला ओढून सांगतो तुझी हुशारी, त्याचं शेवटी हे फळ दिलंस. मला आता विष खेळण्यातून गत्यंतर नाही. भाऊ, भाऊ मेला तुझा, मेला. क्षणभरी माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस. आकाश भैया, कोण शांता? आज माझी सारी स्वप्न धुळीस मिळाली. ही एवढी पुस्तकं घेऊन कुठे चाललीस? विकासची आहेत ती. या गटारांना ती रदीत विकायला दिली ना? नाही, माझ्या भावाने सयाजीने आणि तुमचा कसाई प्रकाश दादाने याच्या हातातून जबरदस्तीने नेली आणि माझ्या घरी आले. दोघेही म्हणत होते की विकासच्या मानेवर पाय देऊन आलीत म्हणून. साला जाम ओरडत होता. आता कसा पास होतो ते पाहू हे मी ऐकलं आणि ते दोघे दारू ढोसायला गेले. त्याबरोबर ही पुस्तकं घेऊन आली. चुकलो मी विकास. अरे ज्या हाताने फुले उधळायची होती त्याच हाताने मस्तकावर तुझ्या निखारे करत होतो. शांता, आजपर्यंत सयाजी तुझा भाऊ होता म्हणून मी वाईट मार्ग अवलंबला नाही. पण त्यांनी आज माझ्या दिलाच्या तुकड्यावर पाय दिला. साऱ्या माझ्या विकासच्या मानेवर पाय दिलास काय? साला तुझी मान मुरगुडून दाखव. भाऊ, घाबरू नकोस, आलोच मी. तू खून केला नाहीस, पण तूच खून केल्याचे पुरावे सबळ आहे. कुठं जाणार तू? पण मी माझ्या लाडक्या शब्दात असून हरिनाच का? तुला शेवंताशी फक्त तुझी कामवासना तृप्त करायची होती. पण ती तृप्त करीत असता निसर्ग आपला नियम बजावत होता हे तू विसरलास. ती गरोदर राहिली. एक कोठीची बाई तुझ्यामुळे गरोदर राहिली. तुझं विष तिच्या पोटात वाढत होतं. तू एक कारखानदार आणि ती समाजाने ओकेट्यावर फेकलेली अनेकांचे अंगवस्त्र. मग तू तिच्याशी लग्न कसं करणार? तिने ज्यावेळी तुला लग्न करण्याची गळ घातली तेव्हा तू तिच्या काळजात सुरा खुपसून ठार मारलंस तिला. हे साफ खोटं आहे. हे भांडार खोटं आहे. या समाजाची पर्वा न करता मी माझ्या शेवंताबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न केला. ती फक्त माझी होती आणि तिच्या नाही 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 तेवढ्या तिच्या पाठीत तू खुरा खुपसलास. तू नाही खुसपलास, पण ती कळवळून खाली पडताच तो सुरा तू तुझ्या हाताने खुपसलास. त्या सुऱ्याच्या मुठीवर तुझ्याच हाताचे ठसे आहेत, अगदी तुझ्याच हाताचे. जर पोलिसांना समजलं तर? नाही फास फास तुझ्या मारे होती फास. कोणाची किंकाळी साहेब? तू होय पप्पू? काय झालं काय तुम्हाला? रात्रभर आकाश साहेब घरी नाही. थोरले साहेब जेव्हा पुढे मंत्रपाठ करतात आणि विकास बिचारे तळमळत आहे. पप्पू, मला एक सांग, मी एखाद्याचा खून करू शकेन? खून? अरे बाप रे, म्हणजे तुम्ही खून केला? अरे बाप रे बाप, मी काय पळतोय? गाढवा, मी खून नाही केला. पण आजपर्यंतच्या माझ्या वागणीमुळे तू समजू शकतोस माझी स्थिती? सांग, मी एखाद्याचा खून करू शकेन?
साहेब, कुठला माणूस कुणाची केव्हा कशी का आणि कुठं मर्डर करेल हे सांगता येत नाही. काल मी एक मर्डर केली होती. काय तू काल मर्डर केलीस? कुणाची, कुठं आणि कशासाठी? चारही प्रश्नाची एकाच शब्दात उत्तर देतो. मी काल एक खून केला, तो